नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षाविषयक मार्गदर्शन सदरात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गासाठी भूगोल हा जो विषय आहे, या विषयाच्या अनुषंगाने परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने करायची आहे, यावर मार्गदर्शन घेणार आहोत. आजच्या भागात मार्गदर्शनासाठी आपल्याला लाभलेले आहेत श्री योगेंद्र पाटील सर. सर MA BEd असून श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान पेद सुराणा कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नेमिनगर चांदवड येथे सर कार्यरत आहेत. जवळपास अध्यापनाचा सरांना 14 वर्षांचा अनुभव असून भूगोल हा विषय सर तिथे अध्यापन करत असतात. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचं मार्गदर्शन जे आहे ते सर 14 वर्षापासून करत आहेत आणि हा विषय जो आहे हा अधिक आवडीचा विद्यार्थ्यांनी कसा करायचा आहे किंवा त्याच्यामधले बारकावे विद्यार्थ्यांनी कसे लक्षात घ्यायचे आहेत याचा छान हातखंडा सुद्धा सरांचा आहे. शिवाय इतर अनुभव जर आपण लक्षात घेतला तर 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने जवळपास परीक्षक म्हणून सरांनी 12 वर्ष काम बघितलेलं आहे आणि इयत्ता 12वी भूगोल विषयाचे जी काही व्याख्यानमाला आहे त्या व्याख्यानमालेत सुद्धा सरांचा उल्लेखनीय असा सहभाग राहिलेला आहे. शिवाय वार्षिक तपासणीसाठी विषय तज्ञ म्हणून सुद्धा सर वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जात असतात. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS चे कार्यक्रम अधिकारी म्हणून सुद्धा सर कार्यरत राहिले. जवळपास 2014 ते 17 पर्यंत सरांनी ते काम बघितलेलं आहे. भूगोल विषयावर आयोजित वेगवेगळ्या जिल्हा आणि राज्यस्तरीय चर्चासत्रात सुद्धा सरांचा उल्लेखनीय सहभाग असा राहिलेला आहे. शिवाय सन 2019 ते 20च्या इयत्ता 11वी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणासाठी जिल्हा स्तरावर विषय तज्ञ म्हणून सुद्धा सरांची नियुक्ती झालेली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व महात्मा गांधी तत्वज्ञान मंदिर धुळे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आयोजित महात्मा गांधी विचार परीक्षेचे आयोजन सुद्धा सरांनी केलेलं आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेचे सुद्धा सरांच्या मार्फत आयोजन हे करण्यात आले होते. शिवाय इयत्ता 12वी भूगोल विषयाचे प्रात्यक्षिक जर्नल त्यांनी प्रकाशित केलेले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमात सुद्धा सहभाग राहिलेला आहे आणि नाशिक जिल्हा भूगोल परिषद उपाध्यक्षपदी सुद्धा सरांची नियुक्ती झालेली आहे. असं वेगवेगळ्या अंगाने कार्य करणारे आणि भूगोल या विषयाची व्याप्ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने सदैव कार्यरत असलेले श्री पाटील सर आज आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला परीक्षेचा अभ्यास जो आहे तो सुलभ पद्धतीने कसा करायचा आहे यावर आपण आता मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात सर आपलं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गासाठी जॉग्राफी हा जो विषय आहे म्हणजे भूगोल, तर या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करायची आहे यावर आपण मार्गदर्शन करणार आहात. कारण आता या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये खूप काही असे प्रश्न आहेत. जरीही शिक्षकांनी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, पण तरीही सुद्धा जी काही साशंकता आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तर ही साशंकता आज आपण दूर करणार आहोत. कारण एकूणच या सिलेबसच्या अनुषंगाने किंवा आता शासनाने जे काही डिक्लेअर केलेलं आहे की काही भाग जो वगळलेला आहे म्हणून विद्यार्थ्यांना पण दिलासा मिळालेला आहे आणि एकूणच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण जे आहे तर तेही बऱ्यापैकी बदललेलं आहे. तर त्याबद्दल जरा आज आपण मार्गदर्शन करणार. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 12वीचा पुनर्रचित अभ्यासक्रम आलेला आहे आणि या पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये भूगोल विषयाचा देखील 25% अभ्यासक्रम हा वगळण्यात आलेला आहे. परंतु या 25% अभ्यासक्रमामध्ये एकूण जे 8 प्रकरण आहेत त्या 8 प्रकरणांपैकी एकही प्रकरण वगळलेलं नाही की विद्यार्थ्यांनी प्रथमतः लक्षात घ्यावं. त्याचबरोबर या प्रकरणामधील कोणताही उपघटक हा वगळलेला नाही. फक्त वगळलेला जो अभ्यासक्रम आहे तर तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी जी आहे, करून बघा, नकाशाशी मैत्री, शोधा पाहू, सांगा पाहू, तुम्हाला माहित आहे का, हा जो ज्या अभ्यासक्रमाची पुनरावृत्ती झालेली आहे अशाच प्रकारचा अभ्यासक्रम हा वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पूर्णच्या पूर्ण 8 प्रकरण जे आहेत तर त्या 8 प्रकरणांचा अभ्यास हा आपल्याला करायचा हे लक्षात ठेवायचं. आणि या शी निगडीत असणारी आपली 80 मार्कांची प्रश्नपत्रिका जी आहे तर ती 80 मार्कांची प्रश्नपत्रिका असेल. 100 मार्कांचं मूल्यमापन हे विद्यार्थ्यांचं होणार आहे. त्यामध्ये 20 मार्काचा प्रॅक्टिकलचा भाग असेल
तो 20 मार्काचा प्रॅक्टिकलचा भाग हा वेगळा आणि 80 मार्काचा थेअरीचा भाग हा आपल्या या परीक्षेसाठी वेगळा असेल. त्यामुळे प्रॅक्टिकल वेगळं आणि थेअरी वेगळी हे विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपली जी 80 मार्कांची प्रश्नपत्रिका आहे तर त्या 80 मार्कांच्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने प्रकरण निहाय देखील बोर्डाने आपल्याला गुण विभागणी किंवा घटक निहाय गुण विभागणी दिलेली आहे. ती मी आता या ठिकाणी शेअर करतो. ओके सर. इयत्ता 12वी मध्ये मानवी भूगोल जो आहे तर हा मानवी भूगोलाचा अभ्यासक्रम आपण करणार आहोत आणि इयत्ता 11वी मध्ये प्राकृतिक भूगोल होता म्हणजे मानवाशी निगडीत असणारे जे काही घटक आहेत तर ते घटक आपण इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासणार आहोत. तर अशा या मानवी भूगोलामध्ये एकूण 8 प्रकरण आहेत आणि 8 प्रकरणांचे प्रकरण न्याय गुण वेटेज किंवा घटक न्याय गुण विभागणी जी आहे तर ती आहे लोकसंख्या भागे निश्चित 13 गुण आहेत आणि विकल्पासह 17 गुण. त्याचबरोबर लोकसंख्या भाग हा पहिल्याच प्रकरणाशी रिलेटेड असणारा भाग दुसरा आहे त्याला एकूण 8 गुण आहेत आणि विकल्पासह 11 गुण आहेत. नंतर प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हे निश्चित 8 गुणांसाठी विचारलं जाईल आणि 11 गुण विकल्पासह आहे. नंतर प्राथमिक आर्थिक क्रिया चौथं प्रकरण असून त्याला 12 गुण आणि विकल्पासह 17 गुण आहेत. त्याचबरोबर द्वितीयक आर्थिक क्रिया 12 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह 17 गुणांसाठी हे प्रकरण विचारलं जाणार आहे. प्रकरण क्रमांक 6 म्हणजे तृतीयक आर्थिक क्रिया एकूण 10 गुणांना निश्चित आहे त्याचबरोबर 14 विकल्पासह आहे. त्याचबरोबर प्रकरण 6 प्रमाणेच गुणदान प्रकरण 7 म्हणजे प्रदेश आणि प्रादेशिक विकास या प्रकरणात देखील आहे आणि प्रकरण क्रमांक 8 शेवटचे जे प्रकरण आहे तर ते सारांश आहे या सर्व अभ्यासक्रमाचं ते म्हणजे भूगोल स्वरूप आणि व्याप्ती यांना निश्चित 8 गुण आणि विकल्पासह 11 असं 80 मार्कांची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवायची आहे आणि विकल्पासह 112 गुण हे या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे असतील. आता यामध्ये प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी जर म्हटली तर 3 प्रकारचे प्रश्न या 3 प्रकारचे प्रश्न प्रकार जे आहेत तर ते आपल्या परीक्षेसाठी असतील. त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न हे 20 गुणांचे असतील आणि लघुत्तरी प्रश्न हे 40 गुणांचे आहे आणि विकल्पासह ते 56 गुणांचे असतील. त्याचबरोबर दीर्घोत्तरी स्वरूपाचे प्रश्न 20 गुणांसाठी आणि विकल्पासह 36 असं आपण निश्चित गुण जर बघितले म्हणजे आपल्याला 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि विकल्पासह 112 गुण आहे. तर अशी ही प्रश्न प्रकारानुसार देखील गुण विभागणी आपल्याला या अनुषंगाने या ठिकाणी स्पष्ट करता येईल. सर आताच आपल्याला विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जे काही आपण माहिती सांगितलेली आहे तर साधारणतः प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते जरा विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगाल. या वर्षीचा जो काही प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा आहे तर हा एकूण निश्चित 80 गुणांसाठी आहे म्हणजे विद्यार्थ्यांना 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि त्यासाठी 112 गुणांचे प्रश्न हे विकल्पासह विचारले जातील. आता इथं वेळ 3 तासांचा दिलेला आहे परंतु असं जरी असलं तरी कालच शासनाने अर्धा तासाचा कालावधी हा विद्यार्थ्यांना पेपर लिखाणाचा सराव नसल्यामुळे वाढवून दिलेला आहे. म्हणजे निश्चितच की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक जमेची बाजू आपण म्हणूया शासनाने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय नसल्यामुळे ही वेळ वाढवून दिलेली आहे आणि विद्यार्थी त्याचा चांगल्या प्रकारे फायदा हा देखील घेऊ शकतील. तर अशा या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने काही सूचना ज्या आहेत तर त्या आपल्या या भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये केल्या आहेत. तर पहिली सूचना दिलेली आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत आणि 7च्या 7 प्रश्न हे विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत म्हणजे सर्व प्रश्न हे अनिवार्य आहेत. फक्त एक गोष्ट इथे विद्यार्थी लक्षात घ्यायची आहे की म्हणजे काही प्रश्नांमध्ये जे उपप्रश्न जे आहेत तर त्यामध्ये काही प्रश्न आपल्याला सोडवायला सांगितले ते जितके सांगितलेले असतील तितके आपण सोडवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रश्नांची उत्तर लिहित असताना भूगोलाच्या विद्यार्थ्यांकडून वेगळ्या प्रकारची कौशल्य असतात ते कौशल्य त्याने पेपरमध्ये दाखवणं गरजेचं आहे. जसं की त्यामध्ये आलेख असतील आकृत्या असतील नकाशा असतील तर ते वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने दाखवणं गरजेचं आहे. की भूगोल विषय म्हटला की त्यामध्ये नकाशा आलेख त्याचबरोबर आकृत्या असतात. हा भूगोलाचा गाभा आहे हा भूगोलाचा आत्मा आहे. त्यामुळे भूगोलामध्ये असणारी काही आकडेवारी जी असते ती आकडेवारी लक्षात ठेवणं विद्यार्थ्याला शक्य होत नाही. मग अशा वेळेस ही आकडेवारी प्रदर्शित करण्यासाठी ती आलेख आकृत्या त्याचबरोबर नकाशांचा प्रभावीपणे वापर करू शकतात आणि आपला पेपर हा 25 पेपरच्या गठ्ठ्यामध्ये कसा
उजवा ठरेल कसा चांगला ठरेल हे करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक करून ज्या ज्या ठिकाणी त्यांची गरज आहे त्या ठिकाणी आलेख त्याचबरोबर आकृत्या नकाशे काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यावर्षी आणखीन एक नवीन अशा प्रकारे सूचना दिली गेलेली आहे की रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. तर रंगीत पेन्सिल जे आहे तर त्या रंगीत पेन्सिलचाच वापर करण्यासाठी परवानगी कोणत्या प्रकारचे रंग स्केच पेन किंवा जेल पेन वगैरे जे आहे ते विद्यार्थ्यांनी वापरायचे नाही. पण रंगीत पेन्सिलचा वापर कुठे करू शकतील ते तर रंगीत पेन्सिलचा वापर ते नकाशा आलेख त्याचबरोबर आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृत्या काढण्यासाठी नकाशे भरण्यासाठी त्याचबरोबर आलेख काढण्यासाठी ते करू शकतील. पेपर मधील कुठलाही लिखाणाचा भाग असेल तो करण्यासाठी किंवा त्या खाली अधोरेखित करण्यासाठी त्यांनी रंगीत पेन्सिलचा वापर विद्यार्थ्यांनी करायचा नाही. आलेख आकृत्या त्याचबरोबर नकाशा काढण्यासाठी या पेन्सिलचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा वापर देखील ते करू शकतात. स्टेन्सिल हे पुठ्ठ्यावरती किंवा प्लास्टिक प्लास्टिकवर देखील कोरलेलं असतं. ते तुम्हाला बाजारामध्ये रेडीमेड स्वरूपामध्ये उपलब्ध होतं किंवा आपण देखील एखाद्या म्हणजे भारत असेल महाराष्ट्र असेल किंवा जग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खंड असतील त्यांचे स्टेन्सिल देखील आपण कार्डशीट वरती कार्डबोर्डवरती आपण काढून त्यांचा प्रभावीपणे वापर वितरण दर्शवण्यासाठी आपण करू शकतो. तर ही देखील एक महत्वाची सूचना विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आहे. त्याचबरोबर उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात ही देखील एक महत्वाची सूचना आहे. का तर त्या प्रश्नाला किती गुण दिलेले आहेत त्यावरून तो विद्यार्थी त्या उत्तराची लांबी ती वाढवू शकतो अथवा कमी गुण जर असेल तर ती कमी देखील करू शकतो. की विद्यार्थी त्यावेळेस एखादा प्रश्न सोपा असतो अशा वेळी त्या प्रश्नाचं उत्तर खूप लिहितात परंतु जर तो प्रश्न 2 गुणांसाठी असेल 3 गुणांसाठी जर असेल तर परीक्षक तेवढे पूर्ण गुण देऊ शकतात त्यापेक्षा जास्त गुण देऊ शकत नाही. म्हणून उजवीकडील अंक विद्यार्थ्याने बघणं गरजेचं आहे की त्या प्रश्नाला किती गुण आहेत. आणि आणखीन एक महत्वाचा शेवटचा भाग सूचनेचा आहे तो म्हणजे आलेख पुरवणी त्याचबरोबर नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावे. की आता आपल्याला आलेखाची पुरवणी नसते परंतु नकाशा पुरवणी ही मात्र प्रश्न क्रमांक 4A साठी तुम्हाला पुरवली जात असते. तर अशी ही पुरवणी जी आहे तर ती मुख्य उत्तरपत्रिकेला जोडणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या काही सूचना ज्या आहेत तर त्या आपल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी फॉलो करायच्या त्याचं अनुसरण करायचं आहे आणि नंतर पेपर लिहायला सुरुवात करायची. ओके. म्हणजे अजून विद्यार्थ्यांनी काही गोष्टी खूप लक्षात घेणं गरजेचं आहे की बऱ्याच वेळेला पेपर हातात आल्यानंतर विद्यार्थी लगेचच प्रश्नाकडे वळतात किंवा सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांनी अजून आणखी अशी काय काळजी घेणं गरजेचं आहे की ह्या प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी अजून काय कशा पद्धतीने काळजी घ्यावी. आता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका ही जी त्यांची निर्धारित वेळ जी असते तर त्या निर्धारित वेळेच्या 10 मिनिटं अगोदर त्यांना प्रश्नपत्रिका मिळते. म्हणजे जर समजा पेपर 11 ते 2 जर असेल तर 10:50 ला विद्यार्थ्याच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका ही दिली जात असते. ती 10 मिनिटं अगोदर का दिली जाते तर त्याच्या पाठीमागची कारण ही विद्यार्थ्यांना या अगोदर देखील माहित आहे कारण की 12वीत आलेले विद्यार्थी हे 10वीची बोर्डाची परीक्षा देऊन आलेले असतात. त्यामुळे त्यांना तो देखील अनुभव आहे की 10 मिनिटं अगोदर प्रश्नपत्रिका ही वाचनासाठी दिली जात असते आणि विद्यार्थ्याने 10 मिनिटांमध्ये ती प्रश्नपत्रिका सखोल तिचं वाचन करायचं आहे. का वाचन करायचं आहे तर त्यातील देखील काही मुद्दे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की अतिशय शांत पद्धतीने त्या प्रश्नपत्रिकेचं वाचन करायचं आहे. की वेगवेगळ्या प्रकारचे संदिग्ध प्रश्न जे आहेत ते संदिग्ध प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. कदाचित कधी कधी विद्यार्थ्यांचा एखाद्या प्रकरणाचा खूप अभ्यास झालेला असतो आणि असा एखादा शब्द बघतात की त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतात. म्हणून प्रश्नाचा आशय त्याचबरोबर आशय आणि अर्थ व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. की उदाहरणार्थ स्थलांतराची कारण आणि स्थलांतराची परिणाम किंवा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक मग ते प्राकृतिक विचारलेले आहेत की मानवी विचारलेले आहेत हे तो न बघता समजा मानवी विचारलेला असेल तर तो प्राकृतिक लिहून ठेवतो आणि त्या ठिकाणी संपूर्ण उत्तर चुकतं. पण अतिशय शांत चित्ताने विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेचं वाचन करायचं प्रश्नाचा आशय आणि अर्थ व्यवस्थित समजून घ्यायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. त्याचबरोबर प्रश्नाचं उत्तर लिहित असताना अपेक्षित उत्तर काय असू शकतं याचा देखील विचार या 10 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे. नंतर नकाशा पुरवणीच्या बाबतीमध्ये देखील मी मगाशी म्हटलं की नकाशा पुरवणी जी आहे तर ही नकाशा पुरवणी त्यातील प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जसं आपल्याला जमेल तसं त्या पद्धतीने आठवेल त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांची नकाशा सप्लिमेंट जी आहे ती भरायची आहे. मध्ये जेव्हा वेळ मिळेल त्याच्या वेळेस ती प्रश्न सोडवायचे. असं होतं की कदाचित काही विद्यार्थ्यांना ते संपूर्ण येतात परंतु वेळ संपलेली असते म्हणून आपण मध्ये
तर नक्कीच आपल्याला पैकीच्या पैकी गुण देखील नकाशा भरण्यासाठी देखील मिळू शकतात. त्याचबरोबर उत्तर जी आहे तर ते अतिशय मुद्देसूद असणं गरजेचं आहे आणि जे मुद्दे ते विद्यार्थी लिहितील तर त्या मुद्द्यांखाली अधोरेखित देखील करणं गरजेचं आहे. अधोरेखित करत असताना तुम्ही ज्या पेनने किंवा ज्या शाईचा वापर तुम्ही करता त्याच शाईच्या म्हणजे त्याच पेनने त्या मुद्द्याखाली अधोरेखित करायचे. इतर रंगीबेरंगी पेपर आपला करायचा नाही. त्याचबरोबर योग्य त्या ठिकाणी आलेख, आकृत्या, नकाशा यांचा देखील वापर करायचा आणि आपला पेपर जो आहे तर तो प्रभावी करायचा आहे. कारण की आपण वर्गामध्ये देखील विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बघतो की ही त्यांची युवावस्था आहे. या युवावस्थामध्ये त्यांचं मानसशास्त्र जर बघितलं तर वर्गामध्ये आपलं रूप जे आहे किंवा आपण कसं दिसतो, आपण इतरांपेक्षा प्रभावी कसं असू यासाठी त्यांची स्पर्धा ही वर्गामध्ये चाललेली असते. मग ती केश रचना असो, त्याचबरोबर वेशभूषा असो, या बाबतीमध्ये ते प्रामुख्याने या गोष्टींकडे लक्ष देत असतात. तसं मी वर्गामध्ये देखील अनेक वेळा विद्यार्थ्यांना या बाबतीमध्ये बोलत असतो की विद्यार्थी मित्रांनो, आपण परीक्षकाच्या समोर नसतो तर आपला पेपर परीक्षकाच्या समोर असतो. जसं तुम्ही वर्गामध्ये आपलं रूप जे आहे म्हणजे आपली केश रचना, त्याचबरोबर आपली वेश रचना, जे आपलं व्यक्तिमत्व जे आहे हे जसं प्रभावी ठेवण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपण आपला पेपर देखील परीक्षकासमोर कसा प्रभावी होईल, कसा व्यवस्थित असेल आणि आपल्याला कशी गुण चांगले त्यांच्याकडून मिळतील हे आपण पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य त्या ठिकाणी आलेख, आकृत्या आणि नकाशांचा देखील वापर हा करणं गरजेचं आहे. पेपरमध्ये खाडाखोड करायची नाही, त्याचबरोबर ओव्हर रायटिंग देखील करायची नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे की व्हाईट नोट्सचा देखील वापर पेपरमध्ये करायचा नाही. बऱ्याच वेळा आम्हाला पेपर तपासण्याच्या वेळेस असं निदर्शन असते की बरेचसे विद्यार्थी या गोष्टी ज्या आहेत तर त्या करत असतात आणि व्हाईट नोटचा देखील वापर करतात, तर ते करणं चुकीचं आहे. तर अशा या काही महत्वाच्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मला या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगाव्याशा वाटतात. तर आता आपण नमुना प्रश्नपत्रिकेचा आराखडा जो आहे तर त्या नमुना प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याकडे वळणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 जो आहे तर हा प्रश्न क्रमांक 1 वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. यामध्ये एकूण अ ब क अशा प्रकारचे 4 उपप्रश्न विचारले जात असतात आणि या 4 उपप्रश्नांमध्ये 5-5 गुणांचे हे 4 उपप्रश्न आहेत. असे मिळून 20 गुणांचा हा प्रश्न असतो. यामध्ये प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये असतात. यापैकी कोणते 4 प्रश्न जे आहेत तर ते 4 प्रश्न हे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये विचारले जात असतात. जसं की अचूक पर्याय निवडा, अचूक सहसंबंध ओळखा किंवा साखळी तयार करा, वाक्यातील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा, अयोग्य घटक ओळखा, विधानांचा क्रम लावा, वेगळा घटक ओळखा, चुकी बरोबर सांगा, अचूक गट ओळखा, वर्गीकरण करा किंवा अशी देखील एक सूचना दिलेली असते 5 मार्कांसाठी, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करून द्या. मग यातीलच काही प्रश्न हे त्यामध्ये दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये सूचना दिली असते की जसं की चुकी बरोबर, खालील विधान चुकी बरोबर आहे ते ओळखा, अचूक गट ओळखा. अशा प्रकारचे उपप्रश्न जे आहेत तर हे उपप्रश्न यामध्ये असतात आणि हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न 20 गुणांचा असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे तर हा प्रश्न क्रमांक 2 भौगोलिक कारणे लिहायचा असतो. यामध्ये एकूण विद्यार्थ्यांना 6 प्रश्न हे दिलेले असतात. 6 पैकी 4 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे असतात आणि प्रत्येक उपप्रश्न हा 3 गुणांचा असतो. असा 12 गुणांचा भौगोलिक कारणे लिहायचा प्रश्न या आपल्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे फरक स्पष्ट करा. यामध्ये 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं ही विद्यार्थ्यांना लिहायची असतात. 3 फरक स्पष्ट करायचे असतात. एक फरक स्पष्ट करायचा प्रश्न हा 3 गुणांसाठी आहे. म्हणजे अशा रीतीने 9 गुणांचे 3 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे असतात. प्रश्न क्रमांक 4 अ आणि ब असा 2 भागांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये जग नकाशामध्ये पुढील बाबी योग्य सूची व नावे देऊन दर्शवा. म्हणजे नकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी ज्या असतात त्या आपल्याला दाखवायच्या असतात. यासाठी एकूण 8 प्रश्न विचारले जात असतात आणि 8 पैकी 6 प्रश्नांची उत्तर जी आहेत तर ही 6 प्रश्नांची उत्तर विद्यार्थ्यांना नकाशाच्या सप्लिमेंट मध्ये पुरवणीमध्ये सोडायचे असतात. प्रत्येकी 1 गुणांसाठी हा प्रश्न असतो. असे 6 गुण हे 4 अ साठी आहे आणि 4 ब आलेख किंवा नकाशावर आधारित प्रश्न हे विचारले असतात आणि ते एकूण 5 प्रश्न असतात. 5 गुणांसाठी ते विचारले जात असतात. 1 मार्कांसाठी एक प्रश्न असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 जो आहे तर हा प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहायचा आहे. यामध्ये एकूण 5 टिपा दिल्या जात असतात. 5 टिपांपैकी त्यांना 3 टिपा या सोडवायच्या असतात. एक टिप ही 4 मार्कांसाठी असते आणि 12 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जात असतो.
नंतर प्रश्न क्रमांक 6 हा 2 विभागांमध्ये पुन्हा विभागला गेलाय, अ आणि आ. तर अ जो आहे 6 उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. यामध्ये प्रकरणांशी संबंधित एखादा उतारा हा दिलेला असतो आणि त्या उतार्यावरती अतिशय वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 4 जे प्रश्न जे आहेत ते दिले जात असतात. एक प्रश्न हा 4 गुणांचा असतो. तर अशा रीतीने 4 प्रश्न हे 4 गुणांसाठी विचारले जात असतात. नंतर आ आहे, आकृती काढून नावे द्या. तर आकृती काढून नावे द्या यामध्ये देखील 3 प्रश्न दिलेले असतात. 3 पैकी 2 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. एक प्रश्न हा 2 गुणांसाठी म्हणजे एक आकृती 2 गुणांसाठी असते. अशा रीतीने 4 गुण हे प्रश्न क्रमांक 6 आ साठी आहे. आणि प्रश्न क्रमांक 7 जो आहे तर हा प्रश्न क्रमांक 7 म्हणजे सविस्तर उत्तरे द्या. 2 पैकी एक प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोडवायचा असतो आणि एक प्रश्न हा 8 गुणांसाठी आहे. तर अशा रीतीने 80 गुणांची प्रश्नपत्रिका जी आहे तर ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवायची असते. तर हे एकंदरीत आपल्या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा आपण त्याला आराखडा म्हणूया तर हा मला या ठिकाणी सांगता येईल. एकूणच सर आता आपण जे काही नमूद केलेलं आहे की प्रश्नपत्रिकेचा आराखडा जो आहे तो कसा असणार आहे किंवा प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते तुम्ही अतिशय मुद्देसूदपणे स्पष्ट करून सांगितलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतल्यानंतर लक्षात येईल की किती गुणांसाठी किती प्रश्न आणि कशा स्वरूपाचे विचारलेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला निश्चितच एक योग्य दिशा सुद्धा मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आराखड्याच्या अनुषंगाने जे काही सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे तर ते स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना अतिशय एक दिशा देणार आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या अतिशय लक्षात येतील. कारण भूगोल सारखा विषय जो आहे हा स्कोरिंग विषय आहे आणि याच्यात जेवढा मुद्देसूदपणा असेल, कारण शेवटी आकृत्या आहेत किंवा नकाशा वगैरे आहे, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत तर या विद्यार्थ्यांनी लक्षात कशा घ्यायच्या आहेत याबद्दल आपण आराखड्यात आता सविस्तर सांगितलेलं आहे. शिवाय यापूर्वी पण आपण ज्या सूचना दिलेल्या होत्या विद्यार्थ्यांना की त्या सूचनांमध्ये आपण असं दर्शवलेलं होतं की साधारणतः 10 मिनिटं विद्यार्थ्यांना जे काही आपला पेपर म्हणजे प्रश्नपत्रिका जी आहे किंवा कृतीपत्रिका आपण त्याला म्हणूया ती वाचण्यासाठी अवेलेबल होते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा कशी काळजी घ्यायची आहे किंवा तो पेपर कसा सोडवायचा आहे, कशा पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की गुण किती आहे ते विद्यार्थी बऱ्याच वेळेला बघत नाही. त्याला येतं तेवढं तो लिहित बसतो आणि मग कुठेतरी ते एखाद्या पॉइंटला त्याला आठवतं की अरे माझा इतका वेळ इथे गेलेला आहे, माझे अजून इतके प्रश्न बाकी आहेत. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण अतिशय सविस्तर विवरण करून विद्यार्थ्यांना स्पष्ट केलेले आहेत. मला आता आपल्याला असं विचारायचं आहे की सर्वसाधारणतः ह्या प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप आहे या स्वरूपानुसार विद्यार्थ्यांनी त्याची उत्तरं कशी लिखाण करावी किंवा ते उत्तर लिखाणापूर्वी विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी हे आपण जरा मार्गदर्शन करा. की विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि वेळेचं नियोजन करण्यासाठी त्यांनी घरी एखाद दुसरी प्रश्नपत्रिका घेऊन सराव करणं गरजेचं आहे की 3 तासामध्ये आपण काय काय करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो. आणि वेळेचं नियोजन जर एकदा विद्यार्थ्यांनी जर केलं तर उत्तरपत्रिका सोडत असताना त्याला कोणत्याही प्रकारची अडचण ही येत नाही. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्याचा परीक्षेपूर्वी लिखाणाचा सराव हा बंद झालेला असतो. तर ती देखील एक गोष्ट ती देखील जाणीव विद्यार्थ्यामध्ये होणं गरजेचं आहे की आपण लिखाणाचा देखील सराव करणं गरजेचं आहे. की आपण विद्यार्थी काय करत असतात की परीक्षा फक्त पुस्तक वाचणं हा एक प्रकार त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. असं न करता विद्यार्थ्यांनी किमान दिवसभरामध्ये 1 तास तरी लिखाणाचं काम केलं पाहिजे. आणि भूगोल विषयाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर असतील, नकाशा असतील किंवा आकृत्या असतील तर त्यांचा सराव देखील करणं गरजेचं आहे. की विद्यार्थ्याला वाटतं की फार सोपं आहे, परंतु एखादा कर्व त्याला दाखवायचा असेल तर तो कर्व त्याला पेपरमध्ये दाखवता येत नाही. तो घडोघडी काय करतो, कर्व काढण्याचा प्रयत्न करतो, वक्र काढण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा करतो, त्याच्यामध्ये त्याचा वेळ जातो. परंतु त्याचा जर सराव त्याने जर अगोदर जर घरी केलेला असेल तर नक्कीच त्याला अतिशय सहजरित्या या आलेख असतील किंवा आकृत्या असतील, नकाशा असतील तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला ते भरता येतात आणि गुण देखील त्याला मिळवता येऊ शकतात. मगाशी तुम्ही रंगीत पेन्सिल सुद्धा वापरता येतात असाही उल्लेख केलेला आहे. मग आता समजा एखादा विद्यार्थी नजर चुकीने घरी विसरून गेला त्या रंगीत पेन्सिल नेण्याचा तर मग त्याचा काही परिणाम होतो का? रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास सांगितलेला आहे, परंतु त्यासोबतच आपली जी आपण नेहमीची जी काही पेन्सिल वापरतो तर त्या पेन्सिलचाही त्याने वापर केला तरी हरकत नाही. म्हणजे त्या पेन्सिलला हा देखील पर्याय असू शकतो. म्हणून कलर पेन्सिलच असलं पाहिजे असं काही नाही.
परंतु कलर पेन्सिल जर असेल तर काही मुद्दे आपल्याला अतिशय प्रभावीपणे त्यामध्ये दाखवता येऊ शकतात. जसं की समजा आकृत्यांचा भाग आहे, तर आकृत्यांमध्ये त्यांना जर समजा एखादी वसा जर विचारलेली असेल, समजा मी आता पुढे तुम्हाला मॉडेल आन्सर मध्ये ते दाखवणारच आहे की रेषीय वस्ती असेल, तर ही रेषीय वस्ती दाखवत असताना जर समजा नदी असेल किंवा एखादा रस्ते मार्ग असेल, त्याच्या बाजूला जेव्हा वसाहत ही रेषेच्या आकाराप्रमाणे वसत जाते, हा भाग मला दाखवायचा आहे. परंतु मी प्रात्यक्षिकांचा देखील अभ्यास केला आणि प्रात्यक्षिकांमध्ये त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा रंग हा वापरलाय. वसाहत जर असेल तर त्यासाठी लाल रंग वापरला जातो, त्याचबरोबर रस्ता मार्ग जर असेल तर त्यासाठी देखील लाल रंग वापरला जातो. नदीचा प्रवाह जर असेल, ती जर बारमाही स्वरूपाची जर असेल तर निळा रंग दाखवला जातो. ती जर हंगामी स्वरूपाची असेल तर नदीच्या पात्रामध्ये कुठे कुठे पाणी दाखवण्यासाठी निळ्या रंगाचा वापर केला जातो आणि वाळूचं संचयन, दगडगोट्यांचं संचयन दाखवण्यासाठी काळ्या रंगाचा वापर केला जात असतो. मग जेव्हा विद्यार्थी अशा प्रकारच्या रंगीत पेन्सिलचा वापर करेल, अशा प्रकारे तो वस्ती दाखवेल, तर नक्कीच हे प्रभावी होईल आणि तपासणारा जो परीक्षक असेल तर नक्कीच त्याला तो पैकीच्या पैकी गुण दिल्याशिवाय राहणार नाही. कारण की त्याने प्रात्यक्षिकाचं उपयोजन जे आहे ते प्रात्यक्षिकाचं उपयोजन त्याने थेअरीमध्ये केलंय. म्हणून रंगीत पेन्सिलचा वापर करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण एकूणच पेपरचं जे सादरीकरण आहे तेही अतिशय महत्वाचं आहे. नुसतं लिखाण करणं अपेक्षित नाहीये, परंतु उत्तराची मांडणी सुद्धा जी आहे ती मुद्देसूदपणे आणि पुन्हा आकृत्या वगैरे जिथे असतील किंवा नकाशासारखा विषय जिथे आहे, तर इथे जर रंगीत पेन्सिल विद्यार्थ्याने वापरली तर निश्चितच त्याचा इम्पॅक्ट हा परीक्षकावरही चांगला होतो आहे आणि त्याला चांगले म्हणजे आपण म्हणा पैकीच्या पैकी गुण सुद्धा त्याला मिळू शकतात. म्हणून आपण इथे विद्यार्थ्यांना हे सजेस्ट करू इच्छितो की साधारणतः जरी असं काही म्हणजे अडचण आली तर घाबरून न जाता पण आपण जर ते सोबत नेलं तर त्याचा इम्पॅक्ट हा सुद्धा येणार आहे. म्हणून मग विद्यार्थ्यांनी ही पण काळजी घेणं गरजेचं आहे, कारण ह्या सूचना विद्यार्थ्यांना वारंवार दिल्या जातात, पण काही परीक्षेच्या ह्या थोड्याशा भीतीपोटी म्हणूया किंवा काही गडबड गोंधळ होतो विद्यार्थ्यांकडून आणि मग बऱ्याच वेळेला खूप वस्तू सुद्धा घरी विसरून जातात आणि काही विद्यार्थी असे पण असतात की वस्तू कोणाकडे मागत नाहीत, मग ते तिथे बसून राहतात. म्हणजे त्याला ते सगळं येत असून सुद्धा काही विद्यार्थी ते पेपर सोडवण्यापासून बाजूला होतात. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ह्याही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की नजर चुकीने एखादी वस्तू आपल्याकडून राहून गेली तर मात्र दालनात गेल्यावर आपण रिक्वेस्ट करू शकतो, पर्यवेक्षकांना आपण रिक्वेस्ट करू शकतो आहे किंवा विद्यार्थ्यांकडनं ते आपल्याला पुरवू सुद्धा शकतात आहे आणि आपण आपली परीक्षा जी आहे ती चांगल्या पद्धतीने सुद्धा देऊ शकतो आहे. सर, आता मला असं विचारायचं आहे की हे उत्तराचं लिखाण जे आहे म्हणजे शेवटी मुद्देसूदपणा हा प्रत्येक विद्यार्थ्याकडे असेलच असं नाहीये. शेवटी विद्यार्थी हा भारंभार वाचन करत असतो, कारण त्याला इतकं काही मटेरियल किंवा इतकं काही सोर्सेस त्याला अवेलेबल आहेत आणि याच्यातून नेमकं त्याला काय घ्यायचं आहे आणि कसं मांडायचं आहे याची गाईडलाईन त्याला मिळत नाहीये. तर त्या नियोजनाबद्दल जर आपण मार्गदर्शन कराल. नक्कीच त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला म्हणजे सांगू शकतो की विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे आणि काय न करणं अपेक्षित आहे. तर सुरुवातीला विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला जे पण काही प्रश्न चांगले लिहिता येतात ते पहिल्यांदा आपण चॉईस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं देखील आमच्या निदर्शनास येते की विद्यार्थ्यांना जे येत नाही ते विद्यार्थी अगोदर प्रदर्शित करतात. म्हणजे त्यांचं जे बॅड इम्प्रेशन जे आहे ते बॅड इम्प्रेशन परीक्षकावरती पडतं आणि परीक्षक एकदा त्या पेपरच्या बाबतीमध्ये थोडासा नाराज जर झाला तर त्याच्या गुणगान ते कमी होतं. म्हणून विद्यार्थ्यांनी हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला जे चांगलं येतं ते आपण पहिल्यांदा मांडायचं आहे. म्हणजे नक्कीच परीक्षकाकडून तुम्हाला चांगले गुण हे मिळतील आणि ही गोष्ट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जितकं विचारलेलं आहे अगोदर तेवढं आपण सोडवणं गरजेचं आहे. समजा प्रश्न क्रमांक 2 मध्ये 6 पैकी 4 सांगितलेले आहे तर आपण 4च सोडवणं गरजेचं आहे. 5वा प्रश्न सोडवू नका. जेव्हा तुमच्याजवळ वेळ शिल्लक असेल तेव्हा तुम्ही त्या प्रश्नाकडे वळणं आवश्यक आहे आणि जास्तीचे प्रश्न तुम्ही तेव्हा सोडू शकता की जेव्हा तुमचा पेपर परिपूर्ण झालाय, तुमच्याजवळ वेळ आहे आणि वेळ असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता, अन्यथा त्या करायच्या. त्याचबरोबर प्रश्नाचं उत्तर जे आहे ते प्रश्नाचं उत्तर किती वाढवायचं आणि किती कमी करायचं हे देखील विद्यार्थ्याला जमलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मार्कांचा देखील विचार केला पाहिजे. जर उत्तराची लांबी वाढत असेल आणि मार्क जर कमी असतील तर ते वेळखाऊपणाचं लक्षण आहे. म्हणून विद्यार्थ्याने नक्कीच त्या गोष्टीचा देखील विचार करणं हे आवश्यक आहे. सर, आता आपण जे बोललात की विद्यार्थ्याने काही गोष्टी जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रश्न म्हणजे सुरुवातीला जर तुमचं बॅड इम्प्रेशन पडलं तर मग मात्र तुमच्या खरोखर मार्कांवर कसा परिणाम होतो आहे आणि म्हणून विद्यार्थ्याने जे खरोखर चांगल्या पद्धतीने आपल्याला सादर करता येत आहे की ज्याला श्युअरिटी आहे
की मला हमखास हे मार्क मिळणार आहेत, त्या प्रश्नांना अगोदर सुरुवात करावी आणि मग जे काही आपल्याला थोडेसे आपल्याला अवघड वाटतात ते प्रश्न शेवटी जर ठेवले तर निश्चितच त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना होणार आहे. परंतु तरी सुद्धा उत्तर लिखाणाची शैली जी आहे ती कशी अपेक्षित आहे त्याचं जरा मार्गदर्शन कराल. नक्कीच. मी आता यावरती एक नमुना प्रश्नपत्रिका तयार केली आहे. त्या नमुना प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने एक मॉडेल आन्सर देखील तयार केली आहे. त्यामध्ये देखील थोड्याफार चुका आहेत ज्या देखील मी या ठिकाणी सांगणार आहे की ते माझ्या विद्यार्थ्यांसोबत मी ते तयार करून घेतलेलं आहे. तर त्याच्याकडून काय चुका झाल्या या मी पुन्हा मुद्दाम त्याला सांगितलं नाही. मी ते या ठिकाणी सांगणार आहे की म्हणजे विद्यार्थ्यांच्या देखील लक्षात येईल की आपण देखील या पद्धतीचा पेपर लिहितो, आपल्या देखील काय चुका राहून जातात. तर आपण ते पीपीटीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहोत की नमुना प्रश्नपत्रिका आणि त्या नमुना प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने त्याची उत्तर. तर मी त्याला सुरुवात करतो आता. निश्चित. आता एक नमुना प्रश्नपत्रिका मी आपण सोडून घेणार आहोत की उत्तर कशी लिहावीत. तर या सूचना ज्या आहेत तर त्या सूचना मी मगाशी तुम्हाला सांगितल्या, त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवत नाही. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 1 जो आहे तर या प्रश्न क्रमांक 1 कडे आपण वळणार आहोत. तर यामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचा पहिला प्रश्न असतो की ज्या प्रश्नामध्ये दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत अशा प्रकारची सूचना ही दिलेली असते. आणि यामध्ये जो भाग आहे तो 5 मार्कांसाठी असतो. साखळी पूर्ण करा. या मध्ये तुम्हाला अ स्तंभ, ब स्तंभ आणि क स्तंभ असे 3 गट तुम्हाला दिलेले असतात. विद्यार्थी मित्रांनी आता 10वी मध्ये देखील अशा प्रकारचा हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवलेला आहे. जोड्या लावाच्या अनुषंगाने अ स्तंभ आणि ब स्तंभ दिलेला असतो. आता 12वीच्या परीक्षेमध्ये किंवा 11वी मध्येच अशा प्रकारचे प्रश्नपत्रिके स्वरूप असल्यामुळे क स्तंभ देखील लिहिला असतो. म्हणजे अ स्तंभाशी निगडीत असणारा ब स्तंभ आपण त्याची उत्तर लिहू शकतो आणि क स्तंभ जो आहे या क स्तंभातून आणखी त्याचं जे काही उत्तर असेल ते उत्तर आपण या ठिकाणी मांडू शकतो. म्हणून इथं साखळी पूर्ण करा 5 गुणांचा प्रश्न हा या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिलेला असतो. आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की डायरेक्ट उत्तर लिहायचे आहेत, कोणत्याही प्रकारच्या सूचना वगैरे लिहायच्या नाही. तर त्या कशा करायच्या ते आपण बघणारच आहोत. तर ते करत असताना आपण डायरेक्ट उत्तर लिहायचे. फक्त प्रश्न क्रमांक 1 जो आहे तर हा प्रश्न क्रमांक 1 लिहायचा आहे. तर ती देखील स्क्रीन मी या ठिकाणी शेअर करणार आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक त्यातलाच ब जो आहे तर हा ब भाग देखील यामध्ये अचूक सहसंबंध ओळखा. यामध्ये ए विधान असतं आणि आर कारण असतं. अशा प्रकारचे जे 2 विधान जे असतात तर त्या 2 विधानांचा अचूक सहसंबंध जो आहे तर तो अचूक सहसंबंध ओळखायचा असतो. म्हणजे पहिलं जे विधान असेल त्या विधानाचा दुसऱ्या विधानाशी काही संबंध आहे का, तर ते जर असेल तर ते या पर्यायामधून तो पर्याय आपण लिहायचा असतो. जसं की इथं दिलेलं आहे की सुपीक ए हे विधान दिलेलं आहे की सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते आणि आर दिलेला आहे की सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. मग केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे याचे अचूक स्पष्टीकरण आहे. किंवा शेवटचा पर्याय दिला आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. अशा प्रकारच्या पर्यायांमधून विद्यार्थ्यांना एक पर्याय हा लिहायचा असतो. मग ते कसं लिहायचं या संदर्भामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी एक नमुना उत्तर पत्रिका जी आहे तर ही नमुना उत्तर पत्रिका दाखवतो. हा देखील प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 गुणांचा असतो. तर हे देखील 5 प्रश्न मी याच्यामध्ये दिलेले आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी बघा या पद्धतीने हा पेपर आपला सोडवायचा असतो की तुमचा बोर्डाचा पेपर जो आहे तर तो बोर्डाचा पेपर या पद्धतीने असतो. एक समाज बोर्डाच्या पेपरमध्ये असलेला असतो. त्याच्या शेजारी आणखीन एक ओळ ती उभी टाकून त्या ठिकाणी तुम्ही उपप्रश्न किंवा त्या उपप्रश्नांमधील प्रश्नांचा क्रम जो आहे तर तो त्या ठिकाणी लिहू शकतात. आणि प्रश्न क्रमांकाची चौकट आहे त्या चौकटीमध्ये फक्त प्रश्न क्रमांक लिहायचा असतो. त्याच्या ज्या काही सूचना ज्या असतात त्या सूचना लिहायच्या नसतात. आता इथं अ स्तंभ दिलाय, ब स्तंभ दिलाय, त्याचबरोबर क स्तंभ दिलेला आहे आणि या अ स्तंभामध्ये त्याचबरोबर ब स्तंभामध्ये आणि क स्तंभामध्ये त्यांची बरोबर उत्तर दिलेली आहे. मी पुन्हा प्रश्नपत्रिकेमधील जो प्रश्न जो आहे हा उत्तरपत्रिकेमध्ये लिहिलेला नाही, तो डायरेक्ट त्याचं उत्तर या ठिकाणी नोंदवलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने आपण जे उत्तर आहे अ चे ते अ चे उत्तर एका खालीफार आपण एक लिहू शकतो आणि आपला वेळ देखील वाचवू शकतो. म्हणजे प्रश्न लिहिण्याची पुनरावृत्ती पुन्हा यामध्ये करायची नाही. नंतर ब भाग जो आहे की
अचूक सहसंबंध ओळखा. आता इथं देखील तुम्ही विधान देखील लिहायचं नाही, त्याचबरोबर कारण देखील लिहायचं नाही. जे उत्तर असेल त्याचा क्रम टाकायचा आणि ते उत्तर आपण या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. की समजा ए बरोबर असेल तर ए बरोबर आहे, किंवा आर जर बरोबर असेल तर आर बरोबर आहे, किंवा ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि ए हे आर चे अचूक स्पष्टीकरण आहे. जे उत्तर असेल ते उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहायचंय. विधान पण लिहायचं नाही, त्याचबरोबर कारण पण लिहायचं नाही. आणि अशा रीतीने तुमचा हा वेळ उत्तर पत्रिका लिहित असताना वाचेल. म्हणजे एका पेजवरती आपल्या उत्तर पत्रिकेचं जे पहिलं पेज आहे, या पहिल्या पेजवरती आपण ठरवून ठेवायचं आहे की साखळी पूर्ण करा, त्याचबरोबर अचूक सहसंबंध ओळखा. हे दोन प्रश्न आपले ह्या पहिल्या पानावरती असतील. त्यानंतर पुढे हा झाला तुमचा 10 मार्कांचा भाग. त्यानंतर तुम्हाला हा प्रश्न असतो की पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. हा देखील 5 गुणांचा प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला विकल्प वगैरे दिलेला नसतो. 5ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे यामध्ये काय काय प्रश्न असू शकतात, तर क्रम लावा, चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, किंवा चुकी बरोबर ओळखा, योग्य पर्याय निवडा, त्याचबरोबर क्रम लावा. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही 10 प्रश्न आपल्याला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते, या 10 प्रश्नांपैकी कोणतेही प्रश्न अचूक गट ओळखा किंवा वेगळा घटक ओळखा, चुकीचा घटक ओळखा, असा देखील प्रश्न त्यामध्ये असू शकतो. तर यातील जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न आपण सोडवताना आपण पुन्हा हे प्रश्न उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचे नाही, तर त्यांचा जो काही क्रम असेल तो क्रम लिहायचा. चुकी बरोबर असेल ते चुकी बरोबर लिहायचे. फक्त योग्य पर्याय जो असेल त्या विधानासमोर तो योग्य पर्याय लिहायचा. म्हणजे इथे देखील आपण आपला वेळ जो आहे तो वाचवू शकतो आणि तो वेळ आपण दीर्घोत्तर स्वरूपाचे जे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांसाठी आपण देऊ शकतो. तर या संदर्भात देखील मी या प्रश्नाच्या उत्तराची स्क्रीन या ठिकाणी शेअर करतो आहे की ती देखील आपल्याला सांगता येईल. नंतर यातला ड भाग जो आहे तर तो म्हणजे चुकीचा घटक ओळखा. यामध्ये वेगवेगळे विधाने दिलेले असतात आणि त्या विधानांच्या अनुषंगाने 3 पर्याय हे बरोबर असतात आणि एक पर्याय जो आहे हा एक पर्याय चुकीचा असतो. तर तो चुकीचा पर्याय आपण निवडायचा असतो, किंवा अशाच रीतीने वेगळा घटकाचा देखील प्रश्न असू शकतो आणि तो देखील आपला यातून निवडायचा असतो आणि तो उत्तर म्हणून आपण त्या आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचा असतो. जसं की इथं अधिक लिंग गुणोत्तर असणारे देश तर रशिया, संयुक्त अरब अमिरात, नंतर लात्विया, त्याचबरोबर इस्टोनिया असे वेगवेगळे पर्याय दिलेत. मग विद्यार्थी तर कन्फ्युज होतील की लिंग गुणोत्तराचे सर्वात जास्त लिंग गुणोत्तराचे किंवा अधिक लिंग गुणोत्तराचे देश कोणते. तर ते रशिया देखील आहे, त्याचबरोबर लात्विया देखील आहे, इस्टोनिया देखील आहे. तर हे सर्वात जास्त लिंग गुणोत्तराचे देश आहे. मग सर्वात कमी कोणता आहे, तर संयुक्त अरब अमिरात आहे. म्हणजे हा चुकीचा घटक आहे. तर अशा रीतीने फक्त आपण एक आकडा टाकून त्याच्यासमोर संयुक्त अरब अमिरात हे लिहिणं गरजेचं आहे. असे हे प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सोडवायचे. तर हा भाग जो आहे तर हा भाग आपण या उत्तर पत्रिकेच्या पाठीमागच्या पानावरती पुन्हा क आणि ड या स्वरूपामध्ये आपण सोडवू शकतो. फक्त उत्तर आपण लिहायचे. परीक्षक फक्त बघेल की हा प्रश्न क्रमांक किती आहे. प्रश्न क्रमांक 1 मधील ड मधला पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, त्यांना ते मार्क देत जातील. ते बाकी काही बघणार नाही. म्हणजे इथं आपला वेळ वाचू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न क्रमांक 1 हा पहिल्या आणि दुसऱ्या पानाच्या भागावरती आपला येऊ शकेल. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 जो आहे तर प्रश्न क्रमांक 2 म्हणजे भौगोलिक कारणे लिहा. या ठिकाणी तुम्हाला 6 प्रश्न दिले जातात आणि 6 पैकी 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ते 12 गुणांसाठी आहे. म्हणजे 3 गुणांसाठी एक उपप्रश्न जो आहे हा उपप्रश्न असतो. यामध्ये विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की हे लिहित असताना त्या विधानाचं जे म्हणजे जे विधान जे असते ते विधान मांडणं गरजेचं आहे. लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते. ती कशी, तर ती पुढील प्रमाणे असं म्हणायचं. आणि यामध्ये किमान 3 मुद्दे जे आहेत तर ते किमान 3 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. मुद्द्यांखाली अधोरेखित करणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण देखील करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 4 अचूक मुद्दे जे आहेत तर ते अचूक 4 मुद्दे आपण लिहायचे. हे पण लिहित असताना आपण क्रमवार मुद्दे मांडणं गरजेचं आहे. त्यामध्ये विसंगती नको. पहिला जो असेल तो मांडायचा, दुसरा नंतर तिसरा, त्यानंतर 4. आणि यात आणखी एक आपलं स्किल किंवा कौशल्य जे आहे वेगळे पण जे ते दाखवायचं असेल तर आपण वेगळ्या प्रकारची उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं यामध्ये देऊ शकतो. आणि उदाहरण जर दिलं तर आपलं उत्तर जे आहे तर ते आपलं उत्तर अधिक प्रभावी देखील होऊ शकतं. याचा देखील एक नमुना आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. की बघा की इथं यातील मी 2 प्रश्न जे आहेत तर ते 2 प्रश्न मी इथं सोडून दिलेले आहेत. तर हे 2 प्रश्नांची उत्तर सोडत असताना या विद्यार्थ्याने पहिल्या
वेळेस पहिले उत्तर लिहित असताना बरोबर मुद्दे केले, मुद्द्यांच्या अनुषंगाने लिखाण केलं, त्याचबरोबर उदाहरण देखील दिलंय. परंतु दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सोडत असताना त्याने मुद्दे केलेले आहे, परंतु ते वेगळ्या ओळीमध्ये लिहिलेलं नाही. तो तसा एखादा उतारा दिसतो, त्या पद्धतीने ते उत्तर दिसतं. परंतु पहिलं जर उत्तर तुम्ही जर बघितलं तर ते अतिशय प्रभावी असं आपल्याला उत्तर दिसून येते. मोकळेपणा आहे, मुद्देसूदपणा आहे. त्यामुळे परीक्षक बरोबर परीक्षकाची नजर त्या मुद्द्यांवरती जाते आणि आपल्याला मार्क तो परीक्षक देऊन जात असतो. अशा रीतीने हा देखील जो प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण मांडू शकतो. आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची, प्रत्येक विषयाची प्रकारची भाषा असते, त्या भाषेतील शब्द असतात. जसे की भूगोल आहे, भूगोलामध्ये तापमान आहे, हवामान आहे, मृदा आहे, पर्जन्य आहे, अशा प्रकारचे, किंवा वनांच्या बाबतीमध्ये घनदाट वन आहे की विरळ वन आहे, असे जे काही शब्दप्रयोग असतात ते शब्दप्रयोग आपण या उत्तरामध्ये मांडणं गरजेचं आहे, की ज्यामुळे आपलं उत्तर हे भारदस्त होईल आणि आपल्याला मार्क्स हे मिळवून देईल. तर या पद्धतीने आपण उत्तर हे लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 कडे वळणार आहोत आणि त्यामध्ये फरक स्पष्ट करा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला 5 पैकी 3 गुण, आपल्याला 5 पैकी 3 प्रश्न हे सोडवायचे. प्रत्येकी प्रश्न 3 गुणांचा असतो, अशी 9 गुणांचा हा प्रश्न असतो. आता यामध्ये तुम्हाला देणारा प्रदेश किंवा घेणारा प्रदेश, भूमी उपयन व भूमी आच्छादन असे वेगवेगळे जे काही भौगोलिक जे काही घटक जे असतात त्या भौगोलिक घटकांची तुलना तुम्हाला या ठिकाणी करायची असते, म्हणजे भेद हा करायचा असतो. तर हे करत असताना काय करायचं आपण, की आपल्या पेपरमध्ये असणारा जो काही लिखाणाचा आपला भाग जो आहे तर त्याचे 2 किंवा 3 भाग आपण करायचे. आणि हे करत असताना आता इथं मी जी पद्धती वापरलेली आहे तर तिची पेपरचे 2 समान भाग केले. एक देणारा प्रदेश, त्याचबरोबर घेणारा प्रदेश, वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण देखील या ठिकाणी केलेलं आहे. हा देखील एक फरक स्पष्ट करायच्या अनुषंगाने आपण या पद्धतीने उत्तर मांडू शकतो. किंवा तुम्ही सुरुवातीला देणारा प्रदेश जो आहे तर त्या देणाऱ्या प्रदेशाच्या इकडे देखील एक कॉलम तुम्ही तयार करू शकता. तिथं अर्थ किंवा संकल्पना किंवा व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये किंवा प्रकार असे तुम्ही वेगवेगळे मुद्दे मांडू शकता. खाली उदाहरण देखील देऊ शकतात. म्हणजे या पद्धतीने देखील मांडलं तरी चालेल, किंवा आता तुम्हाला जे दिसत आहे त्या पद्धतीने मांडलं तरी चालेल. यामध्ये मुद्दे असणं अपेक्षित आहे आणि ते मुद्दे लिहिल्यानंतर त्याच्या खाली अधोरेखित करणं गरजेचं आहे. आता इथेही मुद्दे अधोरेखित केलेले नाही, परंतु मुद्दे जर अधोरेखित जर केले तर चटकन आपल्या त्या नजरेमध्ये भरतात. म्हणून आपण ही गोष्ट देखील या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. म्हणजे यामध्ये अर्थ, व्याख्या, संकल्पना किंवा वैशिष्ट्य असतील तर ते आपण मांडणं गरजेचं आहे. तर यामध्ये देखील आपण 3 मार्कांचा प्रश्न असल्यामुळे किमान 3 मुद्दे आणि जास्तीत जास्त 5 मुद्दे आपण मांडू शकतो किंवा लिहू शकतो. तर हा प्रश्न क्रमांक 3 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो आहे तर हा प्रश्न क्रमांक 4 आपल्याला नकाशा पुरवणीवरती सोडवायचा असतो. तर यामध्ये देखील एकूण 8 प्रश्न दिले असतात आणि 8 पैकी आपल्याला 6 प्रश्न सोडवायचे असतात. तर विद्यार्थ्याने इथं लक्षात घ्यायचं आहे की जरी आपला 6 प्रश्न सोडवायला सांगितलेले असतील तरी आपण 8चे 8 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एखादं सांकेतिक चिन्ह किंवा एखादं स्थळ आपलं जर चुकलं तर आपल्याला पर्यायी प्रश्न जर आपण जर सोडवले जर असतील तर नक्कीच यामध्ये चांगले गुण जे आहेत तर ते आपल्याला मिळतील. मग इथं प्रश्नांची उत्तर लिहित असताना अगदी चांगल्या पद्धतीने आपण डोकं आपण थोडं शांत ठेवून विचारपूर्वक आपण ते स्थळ आपण दाखवायचंय. यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न मी विचारलेले आहेत. आता इथं देखील एक मॅप सप्लिमेंट जी आहे ती मॅप सप्लिमेंट मी तुम्हाला भरून दाखवलेली आहे. तर ती भरत असताना कोणती आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये प्रश्न बघा कसे विचारले असतात की एखाद्या काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधावी लागतात. तर काही प्रश्नांची उत्तर जी आहेत ती दिलेली असतात आणि काही उत्तर डायरेक्ट आपल्याला जाते. आता मी तुम्हाला एकच प्रश्न 3 पद्धतीने सांगेन की जपानमधील प्रमुख औद्योगिक शहर अशा प्रकारचा प्रश्न विचारला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. उत्तर शोधल्यानंतर ते उत्तर पत्रिकेमध्ये म्हणजे नकाशा सप्लिमेंटमध्ये मांडायचं किंवा दाखवायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने देखील विचारला शकतो ज्याच्यामध्ये उत्तर असेल की जपानमधील प्रमुख औद्योगिक शहर ते म्हणजे टोकियो, डॅश करून टोकियो लिहिलं असेल. म्हणजे तुम्हाला प्रश्न देखील विचारलाय, त्याचबरोबर उत्तर देखील लिहिलंय, तुम्हाला ते नकाशामध्ये त्याचं स्थान शोधायचं आहे. तिसरं प्रश्न अशा पद्धतीचा असेल डायरेक्ट ते म्हणजे टोकियो, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट स्थान शोधायचे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न जे तर ते याच्यामध्ये दिलेले असतात. मग हे प्रश्न सोडत असताना आपण काय करायचंय की साईट ऑफ सिम्बॉल आणि लोकेशन ऑफ सिम्बॉल म्हणजे चिन्हाचा, सांकेतिक चिन्हाचा आकार आणि सांकेतिक चिन्हाचं स्थान जे आहे तर ते अगदी आणि अचूक पद्धतीने भरणं गरजेचं आहे. ते स्थान इकडे तिकडे होता कामा नये. त्याचबरोबर नकाशा सप्लिमेंट भरत असताना, नकाशा भरत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची,
एक सांकेतिक चिन्ह पुन्हा त्या नकाशामध्ये त्याची पुनरावृत्ती करायची नाही किंवा ते आपण काढायचं नाही. त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही जे सांकेतिक चिन्ह भरलं असेल त्या ठिकाणी वर्तुळ करून त्या प्रश्नाचा क्रम जो असेल किंवा क्रमांक जो असेल तो लिहायचा आणि त्याचं जे उत्तर असेल ते उत्तर आपण या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे किंवा ते अपेक्षित आहे. की जसं समजा आता इथं मी जर प्रश्न विचारला असेल की जगातील किंवा सर्वात कमी लोकसंख्येचा खंड तर तो ऑस्ट्रेलिया आहे. म्हणून ऑस्ट्रेलिया खंडामध्ये मी जे सांकेतिक चिन्ह तयार केलं असेल ते सांकेतिक चिन्ह मी इंडेक्स मध्ये दाखवेल आणि त्यातील जो काही क्रमांक असेल तो क्रमांक त्या ठिकाणी नकाशावर दाखवेल आणि तिथं ते नाव देखील मी लिहेल. तर हे अशा पद्धतीने हा नकाशा भरणं गरजेचं आहे. म्हणजे पुन्हा नकाशा करत असताना एक सांकेतिक चिन्ह पुन्हा येता कामा नये आणि एकच सांकेतिक चिन्ह एका वेळी लिहिणं किंवा काढणं हे देखील अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने मी एक नमुना नकाशा इथं भरून दाखवलेला आहे आणि नमुना नकाशा भरत असताना तिथं ते चिन्ह भरल्यानंतर त्याच्याजवळ एक क्रमांक दिलाय आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी नाव देखील दिले. समजा हा जगातील सर्वात जास्त लांबीचा लोहमार्ग दाखवलेला आहे किंवा दोन खंडांना जोडणारा लोहमार्ग दाखवलाय. तो मॉस्को पासून तर पूर्वेला व्लादिवोस्टॉक पर्यंत गेलाय. तर तशी नावं इथं मेन्शन करणं देखील गरजेचं आहे. तर अशा रीतीने ही जी मॅप सप्लिमेंट जी आहे ती मॅप सप्लिमेंट आपण भरायची आहे आणि ती जेव्हा आठवेल आपल्याला तेव्हा ती आपण मधोमध्ये भरणं गरजेचं आहे आणि 6 पैकी 6 गुण देखील घेणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने आपण हा नकाशाचा जो काही प्रश्न असेल हा नकाशाचा प्रश्न आपण सोडवणार आहोत. त्यानंतर ब भाग जो आहे त्यातला तर हा ब भाग आपण बघूया 4ब मध्ये. तर यामध्ये तुम्हाला एखादा नकाशा दिलेला असतो किंवा एखादा आलेख दिलेला असतो आणि त्याला 5 गुणांसाठी हा विचारलेला असतो. 5 गुण त्याच्यामध्ये दिले असतात. आता इथे एक नमुना नकाशा मी तुम्हाला भरून दाखवलेला आहे. त्यामध्ये खाली सूची देखील दिली आणि त्या सूचीवर तुम्हाला तो नकाशा वाचता येणार आहे. मग अशा या नकाशाचं आपण काळजीपूर्वक वाचन करायचंय. त्याचबरोबर नीट निरीक्षण देखील करायचं आहे आणि निरीक्षण करून विचारले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं ही लिहायची आहे की ज्या प्रश्नांची उत्तर ही नकाशामध्येच असतील किंवा आलेखामध्ये असतील. म्हणून हा देखील आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा प्रश्न म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. आणि 5 पैकी 5 गुण जे आहेत तर हे 5 पैकी 5 गुण देखील आपण इथं मिळवू शकतो. म्हणजे भूगोलामध्ये स्कोरिंग करण्यासाठी भरपूर आपल्याला संधी आहे. आपण त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. अन्यथा आपण जर निरीक्षण व्यवस्थित जर केलं नाही तर आपल्या प्रश्नांची उत्तर येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. म्हणून आपण त्या प्रश्नांची उत्तर द्यायची. तर आता या नकाशावर आधारित मी जे काही प्रश्न दिलेले आहेत तर ते प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला डायरेक्ट लिहायची. आता इथे समजा मी दिलेले की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोणते खनिज तेल उत्पादक क्षेत्र दर्शवले आहे तर ते नकाशामध्ये आहे. तुम्हाला नकाशा बघायचा आहे आणि नकाशा बघून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर हे करत असताना आपण आता उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4A मधील 1 असं आपण लिहून या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार आहोत. म्हणजे प्रश्न पुन्हा लिहिणार नाही. तर बघा इथे मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती बॉम्बे हाय हे किंवा मुंबई जवळ बॉम्बे हाय हे खनिज तेल उत्पादक क्षेत्र आहे. म्हणजे आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. प्रश्न पुन्हा लिहित बसायचे नाही. नाहीतर आपल्याजवळ भरपूर वेळ आहे. बरेच विद्यार्थी आम्हाला परीक्षा गृहामध्ये परीक्षा हॉलमध्ये वारंवार ते प्रश्न लिहिताना दिसतात आणि आपला टाइमपास करताना दिसून येतात किंवा व्याहाला घालवण्यात दिसून येतात. म्हणून आपण या चुका वारंवार करायच्या नाही. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 कडे वळणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 जो आहे तर तो टिपा द्यायचा आहे. म्हणजे हा दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे. हा दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला 5 टिपा दिल्या जातील आणि 5 पैकी 3 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत. यामध्ये 12 गुणांसाठी हा प्रश्न असेल. एक टीप ही 4 गुणांसाठी आहे. आता कधी कधी असं देखील होतं की प्रश्न दीर्घोत्तरी स्वरूपाचा असतो परंतु तो टिपेसाठी विचारला जात असतो. म्हणून आपल्या परीक्षेमध्ये जी सूचना केली की उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. मग अशा वेळेस आपण त्या प्रश्नाच्या उत्तराची लांबी जी आहे तर ती आपण आपल्या पद्धतीने कमी करायची. परंतु ही कमी करत असताना मूळ उत्तराला कुठेही धोका पोहोचणार नाही किंवा जे मूळ उत्तर असेल तर ते मूळ उत्तर कमी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि त्या पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे. तर यामध्ये आपण
भौगोलिक घटकांविषयीची जी माहिती असेल तर ती माहिती आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. आणि दीर्घोत्तरी स्वरूपाचा हा प्रश्नाचा प्रकार असल्यामुळे उत्तराची लांबी जी आहे तर ती मार्कांच्या अनुषंगाने आपण विचारात घ्यायची. कमीत कमी या ठिकाणी 4 ते 5 मुद्दे अपेक्षित आहे. त्याचबरोबर या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना आलेख, आकृत्या, नकाशा वापरण्याची पुरेपूर अशा प्रकारची संधी इथं उपलब्ध होणार आहे. कारण त्याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये ते शक्य नव्हतं. परंतु प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 7 जो आहे तर यामध्ये मात्र आलेख, आकृत्या त्याचबरोबर नकाशा हे वापरण्यासाठी चांगल्या प्रकारची संधी ही उपलब्ध होत असते. यामध्ये अर्थ असेल किंवा प्रस्तावना असेल तर ती आपण मांडणं गरजेचं आहे. की आता एक नमुना आपण या ठिकाणी बघूया की इथं तुम्हाला व्यापारी तत्वावरील लाकूड तोड अशा प्रकारचा जो काही प्रश्न दिलाय तर त्याची पहिल्यांदा संकल्पना म्हणजे अर्थ किंवा इंट्रोडक्शन आपण त्याला म्हणूया, प्रस्तावना म्हणूया, ते आपण दिले. त्याचं स्थान असेल, त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्य असतील, ती वैशिष्ट्य मांडलेली आहे. त्याचबरोबर उदाहरण देखील देण्याचा प्रयत्न हा आपण केलेला आहे. तर आता इथं याचा काही भाग हा दुसऱ्या पानावर देखील गेलाय. म्हणजे असे ते इतक्या लांबीचं उत्तर जे आहे तर ते आपण मांडू शकतो किंवा एक पेज देखील आपण उत्तर या ठिकाणी मांडू शकतो. आता इथं विद्यार्थ्यांनी आणखीन एक करायला पाहिजे होतं की जगातील मग व्यापारी लाकूड तोड करणारे प्रदेश कोणते आहेत याचा जर त्यांची जर वापरला असता तर आणखीन ते उत्तर प्रभावी झालं असतं. त्याने मुद्देसूद उत्तर लिहिलेलं आहे, मान्य आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे केले, वैशिष्ट्य देखील लिहिले, उदाहरण देखील दिले, संकल्पना देखील मांडलेली आहे. परंतु इथे त्याला एक चान्स होता, एक संधी होती ती म्हणजे इथे त्याने जर वितरणाचा जर आराखडा जर दाखवला असता तर ते उत्तर आणखी प्रभावी झालं असतं. म्हणजे ही गोष्ट या प्रश्न क्रमांक 5च्या अनुषंगाने देखील करणं गरजेचं आहे आणि ते विद्यार्थी करतील अशी मला अपेक्षा वाटते. त्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक 6 जो आहे तर या प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. तर प्रश्न क्रमांक 6 हा देखील 2 भागांमध्ये विभागलेला आहे. त्यामध्ये पहिला जो भाग आहे तुमची उतार्याचं वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला एखादा उतारा हा दिलेला असतो तो 4 गुणांचा असतो. जसं मराठी विषय त्याचबरोबर इंग्रजी किंवा हिंदी विषयामध्ये अनसीन पॅसेज दिलेले असतात, न पाहिलेले उतारे किंवा तुमच्या कधी वाचनातून आलेले उतारे हे तुम्हाला परीक्षेमध्ये आपल्या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील या वर्षापासून तुम्हाला पाहायला मिळतील. मग तुम्ही म्हणाल मग मराठीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते उतारे असतात, मग भूगोलाच्या याच्यामध्ये का? तर आपलं जे काही प्रकरण जे आहे तर त्या प्रकरणांशी रिलेटेड किंवा त्या प्रकरणांशी संबंधित अशा प्रकारचे हे उतारे असतात आणि ते अतिशय साधे सोपे असतात. आपण त्यांचं काळजीपूर्वक वाचन करायचंय आणि ते वाचन करत असताना त्यावर आधारित जे काही 4 गुणांचे 4 जे प्रश्न जे आहेत तर हे 4 प्रश्न आपण त्या उतार्याच्या अनुषंगाने आपण सोडवायचे आहेत आणि ते 4 पैकी 4 गुण देखील घ्यायचे. आता इथं दिलेला मी जो काही उतारा जो आहे प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 मधील स्थलांतर हा जो काही घटक आहे त्या घटकावर आधारित दिलेला आहे आणि त्याच्यावरती 4 प्रश्न विचारले. आता या 4 प्रश्नांची उत्तर देखील देत असताना आता तो प्रश्न पुन्हा उत्तरपत्रिकेत लिहायचा नाही, 6 म्हणायचा. त्यातला एक मजुरांचे स्थलांतर ज्या प्रकारचं असेल त्या प्रकारचं उत्तर आपण या ठिकाणी मांडू शकतो. तर असे काही प्रश्न दिलेले आहेत तर ते प्रश्न त्याचबरोबर आकृत्या काढून नावे द्या. तो भाग मी तुम्हाला एकाच वेळेस उत्तर दाखवेल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 6 आकृती काढून नावे द्या 3 पैकी 2. आता इथं तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत की लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, रेषीय वस्ती त्याचबरोबर भूगोल अभ्यासकाची कौशल्य. आता आकृती काढत असताना आपण मगाशी तुम्हाला सांगितलं की सुबक त्याचबरोबर स्पष्ट नंतर स्वच्छ त्याचबरोबर आकर्षक अशा प्रकारची आकृती जी आहे तर ती आकृती काढायची आहे आणि आकृती काढून नावं देखील आपण त्याला द्यायची आहे. आणि हे करत असताना आवश्यक असेल तरच रंग द्यायचा अथवा रंग द्यायचा नाही. उगाच ओढून ताणून कुठेतरी काहीतरी रंग भरत बसायचा आणि आपला वेळ घालवायचा असं न करता आपण स्वच्छ सुबक त्याचबरोबर आकर्षक अशा प्रकारची आकृती काढून त्यांना रंग देखील देऊ शकतो. आणि रंगसंगती देखील मी मगाशी सांगितले की उदाहरणार्थ वसाहती जर असतील तर लाल रंग आपण देऊ शकतो. पाणी जर दाखवायचं असेल, जलरूप जर दाखवायचं असेल तर त्यासाठी आपण निळा रंग वापरू शकतो. शेती दाखवायचं असेल तर त्यासाठी पिवळा रंग दाखवू शकतो. म्हणजे अशा रीतीने आपण प्रात्यक्षिकामध्ये अभ्यास जो काही घटक आहे तर त्या घटकांचं उपयोजन आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये देखील करायचं आहे. अशा रीतीने आपण रंगसंगती जी आहे ती रंगसंगती देखील दाखवू शकतो. वरती तुम्हाला याच पेजवरती मी उतार्यावर जे काही प्रश्न जे आहेत तर त्या उतार्यावर प्रश्नांची उत्तर एका ओळीमध्ये मी लिहून दाखवलेली आहेत. तर ती उत्तर याच पद्धतीने आपण मांडायची. त्याच्याच खाली 2 ओळी जागा सोडून
नंतर ज्या काही आकृत्या असतील तर त्या आकृत्या आपण काढायच्या आहेत. आता इथं लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढलेली आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरले. शक्यतो पुस्तकामध्ये जे रंग आपल्याला दाखवलेले आहेत त्याच रंगांचा वापर आपण या आकृत्यांमध्ये देखील करायचा आहे. नंतर खाली रेषीय वस्ती आहे, नदीचा प्रवाह आहे आणि या नदीच्या प्रवाहाच्या किनारे दोनही किनाऱ्याला वसाहती दाखवलेल्या आहेत, त्याला रंग दाखवले आहेत. ही नदी बारमाही स्वरूपाची आहे, त्याचबरोबर ठिकठिकाणी वाळूचा आणि दगडांचं संचयन झालं म्हणून ब्लॅक रंग देखील नकाशामध्ये म्हणजे ब्लॅक रंगाच्या पेन्सिलचा देखील वापर या आकृतीमध्ये केलेला आहे. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये आपण ओघ तक्ते किंवा संकल्पना चित्र आपण ज्याला म्हणूया, तर अशा प्रकारच्या संकल्पना चित्रांचा हा तुमच्या परीक्षेमध्ये विचार असतो. जसं की भूगोल अभ्यासकाची वैशिष्ट्ये किंवा कौशल्य, अशा प्रकारचा हा जो काही प्रश्न आपण घेतलेला आहे, विचारलेला भूगोल अभ्यासकाची कौशल्य, तर ती कोणती असावी, तर ती या संकल्पना चित्रावर आहे. तुम्ही इतर विषयांमध्ये संकल्पना चित्र म्हणतात, भूगोलामध्ये याला ओघ तक्ता असं म्हटलं जात असतं, फ्लो चार्ट असं म्हटलं जात असतं आणि या फ्लो चार्टच्या सहाय्याने आपण उत्तर हे देऊ शकतो. त्यानंतर आणखीन एक खाली एक नमुना तुम्हाला दाखवला आहे की शेतीचे प्रकार. शेतीच्या प्रकारामध्ये स्थलांतरित शेती, त्याचबरोबर व्यापारी शेती, स्थलांतरित शेतीचे 2 प्रकार दाखवले आणि व्यापारी शेतीचे पण 4 प्रकार दाखवले. म्हणजे अशा रीतीने आकृती असेल असं नाही, तर काही ओघ तक्ते किंवा संकल्पना चित्र देखील आपल्या या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि आपण ते देखील या पद्धतीने दाखवणं गरजेचं आहे. किंवा वाहतुकीच्या मार्गांचं वर्गीकरण असेल किंवा व्यापार प्रकार असेल किंवा उद्योगधंद्यांचं वर्गीकरण असेल, तर हे देखील आपण आकृत्यांच्या स्वरूपामध्ये स्पष्ट करू शकतो. किंवा स्थलांतराचं वर्गीकरण असेल, हे देखील आकृती काळासाठी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया आणि तो प्रश्न म्हणजे दीर्घोत्तरी स्वरूपाचा सविस्तर उत्तरे लिहा. आता इथं तुम्हाला उत्तर किती लिहावं याची मर्यादा आहे, परंतु प्रश्न नीट समजून घेणं गरजेचं आहे. 2 पैकी एक प्रश्न जो आहे तर तो तुम्हाला सोडवायचा आहे आणि एक प्रश्न हा 8 गुणांसाठी असतो. तर इथं विद्यार्थ्याने प्रश्न नीट समजून घेणं गरजेचं आहे. की बघा, पहिला प्रश्न दिलाय की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक सांगून प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा, असा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे व्यापार म्हणजे काय ते सांगून व्यापाराचे प्रकार सांगा आणि व्यापारावर परिणाम करणारे घटक सांगा. तर हे जे प्रश्न असतात तर हे प्रश्न गणिताप्रमाणे मार्क मिळवून देणारे असतात. म्हणजे यांना देखील स्टेप बाय स्टेप मार्क दिले असतात. लमसम मार्क हे या प्रश्नांच्या उत्तरासाठी दिले जात नाही. तर ते कसे असतात याचं देखील मी या ठिकाणी विश्लेषण करतो. तर आपण ते मॉडेल आन्सरच्या अनुषंगाने आपण विचारात घेऊया. बघा की इथं आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक हे दाखवत असताना किंवा या प्रश्नाचं उत्तर सांगत असताना प्रस्तावना जी आहे तर ही प्रस्तावना आपल्याला मांडायची आहे किंवा त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे की लोकसंख्येची घनता त्याचबरोबर लोकसंख्येचं वितरण, हे लोकसंख्येचं वितरण असमान किंवा विषम काय ते 4-5 ओळीमध्ये त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. यासाठी एक गुण असतो. त्यानंतर वितरणावर परिणाम करणारे जे घटक आहेत तर ते आपण या पद्धतीने त्याचं वर्गीकरण जे फ्लो चार्टच्या सहाय्याने, ओघ तक्त्याच्या सहाय्याने प्राकृतिक घटक, मानवी घटक किंवा इतर घटक जे आहेत ते आपण दाखवू शकतो. याला देखील सर्वसाधारणपणे 2 गुण असू शकतात. त्याचबरोबर नंतर तुम्हाला घटक स्पष्ट करायला सांगितलेले आहेत. प्राकृतिक घटक जे आहेत मग तुम्ही 4 मुद्दे मांडाल, याला 4 गुण असतील. म्हणजे प्रत्येक मुद्द्याला 1 गुण. आतापर्यंत आपण बघितलं की इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावनेला 1 गुण, नंतर परिणाम करणारे काही घटक आहेत त्यांना 2 गुण म्हणजे 3 आणि नंतर असे 4, हे झाले 7 गुण. आणि नंतर आपण स्टेन्सिलचा वापर या ठिकाणी करणार आहोत आणि स्टेन्सिलचा वापर केल्यामुळे आपल्याला नक्कीच आणखी एका गुणाचा फायदा होईल. हे देखील इथं दाखवलेलं आहे, परंतु पेन्सिल चा भाग हा असल्यामुळे त्या ठिकाणी थोडं अस्पष्ट आले, परंतु आपण त्याचा सराव करू शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर बघू शकतो. म्हणजे अशा रीतीने हा जर दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न असेल, परंतु तुम्ही किती आणि कसं लिहिलेलं आहे त्यावरती त्या प्रश्नांचे गुण हे अवलंबून असतात आणि असे गुणांचं विभाजन हे या उत्तर पत्रिकेमध्ये केलेलं असतं. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाच्या अनुषंगाने जाऊया. या ठिकाणी आणखीन एक चूक केलेली आहे की पहिल्यांदा व्यापाराची संकल्पना मांडणं गरजेचं आहे, त्याला 1 गुण असेल. त्याचबरोबर व्यापार प्रकार, आता व्यापार प्रकार मांडताना आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर आंतरदेशीय किंवा देशांतर्गत असे 2 प्रकार मांडायला पाहिजे होते, परंतु इथे चूक केली त्याने की आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 2 प्रकार इकडे दिले, म्हणून अशी देखील आपली चूक होऊ शकते. तर हे वेगळ्या प्रकारच्या आकृत्यांच्या साहाय्याने, फ्लो चार्टच्या साहाय्याने किंवा
संकल्पना चित्रांच्या सहाय्याने देखील आपण उत्तर हे प्रभावी करू शकतो. हे त्याचा एक नमुना उदाहरणार्थ या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर व्यापारावर परिणाम करणारे काही घटक जे आहेत तर ते बरोबर सिंबॉलिक पद्धतीने या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि वर्तुळाकृतीने आपण ते देखील बघू शकतो की एकामागोमाग एक हे या ठिकाणी दाखवले आणि नंतर त्याचं अनालिसिस आपण करायचंय. अशा पद्धतीने आपल्याला या भूगोलाच्या पेपरमध्ये आलेख, आकृत्या त्याचबरोबर नकाशा करण्यासाठी भरपूर संधी आहे आणि त्याचा आपण उपयोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला चांगले गुण मिळतील आणि आपल्या एकंदरीत निकालामध्ये या विषयाचं योगदान देखील जास्त राहील. अशा पद्धतीने मी या आपल्या भूगोल विषयातील प्रश्नपत्रिकेचा आराखडा, नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉडेल आन्सर कशी असावी हे या अनुषंगाने स्पष्ट करेल. मात्र जास्त लिखाण हे नसावं आणि लिखाण करत असताना मुद्देसूदपणा त्याच्यामध्ये असणं देखील गरजेचं आहे. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी उत्तर पत्रिका जे आहे तर त्या अनुषंगाने मी माझ्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. सर, अतिशय सखोल मार्गदर्शन आपण केलेलं आहे. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं सादरीकरण म्हणजे तो पेपर सुद्धा इतका स्वच्छ दिसत होता. विद्यार्थ्यांनी ह्याही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कुठल्याही प्रकारची खाडाखोड न करता किंवा खूप असं पेन्सिलीने खूप काय वेगवेगळ्या ठिकाणी डार्कनेस न करता किंवा कलर पाहिजे तिथेच खरं वापरणं गरजेचं आहे, नको तिथे वापरायची आवश्यकता नाहीये. आणि प्रश्नाचं उत्तर जे आहे, जे तुम्ही डायग्रामॅटिकली जे आहे तर तुम्ही किंवा ओघ तक्ता म्हणूया किंवा संकल्पना चित्र जे आहे या माध्यमातून सादरीकरण विद्यार्थ्यांनी कसं करायचं आहे. म्हणजे बरेचसे विद्यार्थ्यांना पुरवणी लावायची खूप घाई असते की मी 4 पुरवणी लावली, 3 पुरवण्या लावल्या असं सांगण्याची खूप थोडीशी एक घाई असते. पण मला असं वाटतं की बोर्डाने जो काही पेपर अलॉट करून दिलेला आहे त्या पेपरमध्ये सुद्धा सुटसुटीतपणे जर आपण उत्तर लिखाण जर केलं तर तेवढी सुद्धा जी काही दिलेली असते उत्तर पत्रिका तीही खूप सफिशियंट आहे असं मला आता नमुना उत्तर पत्रिकेवर लक्षात आलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी जर हा व्हिडिओ अगदी बारकाईने जर बघितला तर मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे की मला काय नेमकं टाकायचं आहे, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर कसं लिहायचं आहे याचं अतिशय अचूक मार्गदर्शन मात्र आपल्या ह्या विवेचनातून आणि प्रत्यक्षदर्शी जे काही उत्तर पत्रिका आपण लिखाण करून दाखवलेली आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्याला निश्चितच मिळालेलं आहे. म्हणजे सर, आपण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने खूप काही बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत किंवा त्यांनी अभ्यासाचं नियोजन असेल किंवा प्रश्नांचं नियोजन असेल, लिखाणाचं एकूण पॅटर्न असेल, याबाबत अशी जे छानपणे असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. पण मला आता एक असं थोडासा एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की पालकांचा सुद्धा इथे मोठा रोल आहे. कारण शेवटी विद्यार्थ्याचा अभ्यास घेत असताना त्यांची पण खूप धावपळ होते आहे आणि काही पालकांच्या अवास्तव अपेक्षा पण असतात. मग एकूणच समन्वय साधून आपण पालकांना काय संदेश देऊ इच्छिता की जेणेकरून विद्यार्थ्याला जर चांगलं यश मिळवायचं असेल तर पालकांनी सुद्धा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आपल्या पाल्याच्या बाबतीमध्ये पालक हा नेहमीच जागरूक असतो आणि आपले पाल्य ही आपली संपत्ती आहे हे देखील आपल्या पालकाला माहीत असतं. म्हणून पालकांनी देखील काही गोष्टी या जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे की आपला पाल्य दररोज अभ्यास करतो आहे किंवा नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. मधून मधून त्याला एखाद दुसऱ्या प्रकरणावरती जरी आपल्याला माहित नसेल परंतु एखाद दुसरा प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे की त्यांना देखील वाटेल की नाही आपल्या आई वडिलांना याविषयीची माहिती आहे. जरी माहिती नसेल परंतु काय उत्तर देतो की अडखळतो की काय खोटं बोलतो या देखील गोष्टी आपल्या लक्षात येतील. पालकाने या अनुषंगाने देखील आपल्या पाल्यावरती थोडीशी जरब किंवा वचक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्या देखील काही समस्या असतील त्या देखील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न पालकाने करायचा आहे. नुसता पालक म्हणून आपण त्याच्यावरती काही जबरदस्ती करणं गरजेचं नाही. त्याला आवड कशामध्ये आहे या देखील गोष्टी पालकाने जरूर बघाव्यात असं मला वाटतं. बरोबर. कारण शेवटी की आपल्या अपेक्षा आणि विद्यार्थ्याची क्षमता यामध्ये खूप मोठं अंतर असतं. हे जर प्रत्येक पालकाने लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी काही थोडीशी भीती आहे ती भीती निश्चितच जाईल आणि आपण जे काही मार्गदर्शन केलेलं आहे की इतकं सखोल त्या विद्यार्थ्यांपुढे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडं जरी एखादी काही विद्यार्थी अजूनही काही परीक्षेच्या अनुषंगाने तयारीला लागलेले नसतील तेवढे सिरियसली तर त्यांनी कदाचित हा व्हिडिओ बघितल्यानंतर जरी तयारी केली तर मला असं वाटतं की त्या बोर्डाच्या परीक्षेपर्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतील आणि चांगलं यश ते सुद्धा गाठू शकतील.
एकूणच सर, आपण विद्यार्थ्यांच्या मनातली जी काही भीती आहे किंवा अभ्यासाचं जे काही तंत्र जे आहे ते विद्यार्थ्यांना छानपैकी समजून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक हा जो काही कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे एजुस्ट्रीम या युट्यूब चॅनल तर्फे सर आपले खूप खूप आभार. आत्ताच पाटील सरांनी जे काही आपल्याला भूगोल विषयाच्या अनुषंगाने तयारी कशी करावी हे सांगितलेलं आहे. सरांनी प्रश्न प्रकारानुसार त्याचं उत्तर सुद्धा लेखन कसं अपेक्षित आहे, किती सुटसुटीतपणा, मुद्देसूदपणा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी जर लेखन केलं आणि पेपरचं सादरीकरण जर उत्कृष्ट पद्धतीने केलं तर भूगोल हा विषय जो आहे हा आउट ऑफ आउट विद्यार्थ्यांना मिळवून देऊ शकतो आहे आणि चांगलं शैक्षणिक संपादन जे आहे ते विद्यार्थ्यांचं उंचावण्यासाठी मदत सुद्धा होणार आहे. असे वेगवेगळ्या पैलूने वेगवेगळ्या बारकावे सरांनी इथे स्पष्ट करून सांगितलेले आहेत. शिवाय जेव्हा नकाशावर आधारित काही प्रश्न विचारले जातात तर त्याचे सुद्धा अचूकपणे विद्यार्थ्यांनी कसं लिखाण करायचं आहे याचंही छान मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. एकूणच भूगोल हा विषय जो आहे 80 गुणांचा आणि 20 मार्क जे आहेत ते विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण जे आहेत, जे महाविद्यालयामध्ये त्यांना प्रात्यक्षिक रूपाने जे काही करून घेतले जाणार आहेत, असा एकूण 100 गुणांचा पेपर जो आहे, या पेपरची गुणविभागणी असेल, घटकनिहाय त्यांचं नियोजन असेल किंवा त्याला दिलेलं वेटेज वगैरे असेल, अशा प्रकारे सगळ्याच सरांनी आढावा घेऊन भूगोल विषयाचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे की जेणेकरून इतरही मित्रांना त्याचा आपल्याला फायदा हा होणार आहे. शिवाय परीक्षेमध्ये आपल्याला सुद्धा यश हे चांगल्या पद्धतीने मिळवता येईल. पुढील भागात पुन्हा नवीन विषयांसह भेटूया. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.